आमच्या अशा सगळ्या प्रयत्नातून आम्ही जी काही झाडं लावली त्याच्यातल्या 3 ते 3.5 हजार झाडं जिवंत आहेत आणि आज तो सगळा परिसर हा बऱ्यापैकी हिरवा झाला आहे। हे सगळं चालू असताना एक दिवस मला गावकऱ्यांकडून तक्रार आली की तुम्ही हे जे काही जंगलाचा प्रयोग करताय त्याच्यामध्ये डुकरं फार राहतात आणि ते आमच्या शेतीला त्रास देतात। नेमकं काय झालंय हे पाहायला जेव्हा आम्ही त्या जागेमध्ये गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी डुकरांच्या 3 कळपांनी घरटे बांधलेली होती आणि प्रत्येक कळपामध्ये 15-20 डुकरं होती। जे 50-60 डुकरं त्या जागेमध्ये राहायला येत होती आणि आजूबाजूच्या परिसराला त्यांचा त्रास चालू झाला होता। मला थोडी भीती वाटली की हे जर असंच चालू झालं तर आपल्या या जंगलाला आजूबाजूची लोक विरोध करतील। पण पुढच्याच वर्षी माझा हा त्रास आपोआप बंद झाला। त्याचं झालं असं की त्या ठिकाणी एक बिबट्या राहायला आला आणि बिबट्यानं त्या जागेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या जागेतली डुकरं आपोआप नाहीशी झाली। या जागेमध्ये फार पूर्वीपासून एक वाघदारा नावाचं देवस्थान आहे। गावातल्या सगळ्याच लोकांची त्याच्यावरती श्रद्धा आहे आणि त्या ठिकाणी बिबट्या राहायला आला त्यामुळं खऱ्या अर्थानं त्या वाघदारा नावाच्या देवस्थानला अर्थ प्राप्त झाला।